64 पेशंट आहेत. त्याच्यापैकी 13 पेशंट जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत आणि 5 पेशंट्स यापूर्वी 13 जानेवारीपासून हे निदर्शनास आलं. 5 पेशंट्स आता बरे होऊन परत गेलेले आहेत आणि महापालिकेनं आता कमला नेहरू रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी डेडिकेटेड ह्या जीपीएस करता 15 ICU बेड्स त्या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी सर्व जे काही पेशंट्स त्या ठिकाणी येतील जीपीएसचे त्यांना महापालिकेतर्फे मोफत उपचार केले जातील. त्याचबरोबर महापालिकेनं 200 वायल्स या इम्युनोग्लोबुलिनच्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील ज्या खाजगी दवाखान्यामध्ये ज्याच्यामुळं बिलं वाढतात तर त्याच्याकरता त्या रुग्णाकरता त्या 200 वायल्स मधून आम्ही पुरवठा करणार. आणखीन जर आवश्यकता भासली तर आणखीन आम्ही खरेदी करून ते इम्युनोग्लोबुलिन्स देऊया. मात्र ज्या काय पेशंट्सला सेम ट्रीटमेंट जे आहे ते कमला नेहरू मध्ये आमच्याकडचे तज्ञ डॉक्टर्स आहेत ते देखील त्या ठिकाणी देतात. किरकटवाडी नांदेड गाव आहे त्या ठिकाणी दूषित पाणी त्यामुळे प्रसार होतो रोगाचा, त्याच्यावर काय उपाय? याच्यामध्ये जे आहे की महापालिकेच्या ज्यावेळेस असं काही लोकांनी निदर्शनास आणून दिलं की जो नांदेड गावामधली विहीर आहे किरकिटवाडीच्या तिथली विहीर आहे आणि तो सगळा भाग जो आहे मी परवाच्या दिवशीच त्या ठिकाणी स्वतः साईट इन्स्पेक्शन करून आलो. त्याचे सॅम्पल्स देखील आम्ही पाठवलेले होते. सोर्स मध्ये कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही आणि जे काही कंटॅमिनेशन होऊ शकतं जो हा कॅम्फेलोबॅक्टर जेजुने नावाचा जो हे आहे बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळं ही बाब घडते. 1000चे ज्यावेळेस गॅस्ट्रोएन्टरायटिसचे पेशंट्स असतील त्याच्यामध्ये एकाला ही लागण होऊ शकते ज्याच्यामध्ये त्या पेशंटची जी इम्युनिटी आहे ती कमी होते आणि त्याच्याकरता आम्ही त्या सोर्सला जे आहे क्लोरीनचा जरी सोर्स आता जरी टेस्ट त्या ठिकाणच्या हे पॉझिटिव्ह येत नसतील तरी त्याच्यामध्ये क्लोरिनेशन डबल स्टॉक करा असं सांगितलेलं होतं. तर त्याच्यामध्ये त्याचं प्युरिफिकेशन करतो आहे. ज्या ठिकाणी आमच्या पाईपलाईन्स म्हणजे ह्या जिल्हा परिषदच्या काळापासून किंवा ग्रामपंचायतच्या काळापासूनच्या ह्या पाईपलाईन्स होत्या जिथं पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या ठिकाणी जर कुठं पाणी जर ड्रेनेजचं पाणी वगैरे असेल तर त्या पाईपलाईन्स आता बदलणं जरी शक्य नसल्या तरी त्याच्या जे आहे डायव्हर्शन करून त्याच्यामध्ये अशा 4 ठिकाणी माझ्या लक्षात आलं तर 4 ठिकाणी जे आहेत त्या आम्ही ते डायव्हर्शन करतो आहे की जेणेकरून ड्रेनेजचं पाणी जर मिसळत असेल तर त्याचा प्रतिबंध आम्ही केलेला आहे. त्या भागामध्ये जे आहे की आपण रॉ वॉटर देत होतो, खडकवासल्याचं रॉ वॉटर त्या ठिकाणी देत होतो. आता जे आहेत की काही जे वापराकरता किंवा याच्याकरता जे आहे की खाजगी टँकरचा देखील वापर केला जातो. तर आता मी आमच्या पाणी पुरवठा विभागाला जे आहे की त्या ठिकाणी ट्रीटेड वॉटर देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि ते कालपासून ट्रीटेड वॉटरचे टँकर्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की हे जरी ट्रीटेड वॉटर असेल कारण का हा इम्युनिटीचा डिझीज असल्यामुळं ज्याची इम्युनिटी कमी आहे त्याची इम्युनिटी कमी असेल तर त्या सगळ्यांनी जे आहे की आपण फक्त फिल्टरवर किंवा RO प्लांटवर अवलंबून न राहता जसं आपलं पूर्वीच्या पद्धती आहेत ती पाणी उकळून थंड करून प्यावं, पिण्याचं पाणी तरी त्या माध्यमातून प्यावं असं मी नागरिकांना आवाहन करतो.